दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी आज आपला वचननामा जाहीर केलाय। यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारची टक्केवारी घेणार नाही, तसेच खासदारकीचा पगार देखील जनतेसाठी वापरणार असल्याचं सांगितलंय। पाहूया या वचननाम्यामध्ये नेमक्या काय काय बाबी अजून नमूद आहेत। शांतिगिरी महाराजांकडून आज जाहीरनामा सादर करण्यात आला आहे, त्यामुळे हा वचननामा ऐकून मतदारांनी मतदान करावे असं आवाहन शांतिगिरी महाराज यांनी केलंय। टक्केवारी कामूक याला कुठल्याही प्रकारचा थारा राहणार नाही, कारण बाबा जो पगार मिळणार पगार आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं, पूज्य स्वामी शांतिगिरी महाराज खासदार झाल्यानंतर जो खासदारांचा पगार राहील तो पगार सुद्धा महाराज स्वतःला घेणार नाही, तो जनसेवेकरता त्या ठिकाणी खर्च करणार, पगार सुद्धा स्वतःला घेणार नाही। नाशिकच्या सेवेसाठी नवे या भूमीचं रोल बघा आमच्यावर, कारण या भूमीचं आम्ही अन्न खाल्ले, या भूमीचं आम्ही पाणी पिलेलं आहे, आणि म्हणून की प्रत्येकाचं कर्तव्य असतं ज्यांची आपले उपकार झाले त्या उतरवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। आणि या लोकसभेच्या माध्यमाची संधी बघा, लोकसेवेच्या माध्यमातून बाबांना मिळालेली आहे। निश्चित बघा बाबांना खात्री आहे या लोकसभेच्या माध्यमातून, या राजकारणाच्या माध्यमातून या जनतेजनांची जे काही गुण आहेत, उपकार आहेत, ते फेडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे। आता आपण बघितलं की वचननामामध्ये टाटामध्ये या ठिकाणी आपला परिचय दिलेला आहे। तर या ठिकाणी परिचय असताना आताच आपल्या सर्वांना सर्व सेपरेट सर्व मंडळी आहे, आणि हा वचननामा एका गावांचा नाही बघा, हा वचननामा कोणाचा आहे, आमच्या सर्व बाबा ज्यातील जे माणसं आहेत त्यांच्या सल्ल्याने, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा वचननामा या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेला आहे। आणि पुढे बघा आम्ही या ठिकाणी नियोजन की आपण काम कसं करू शकतो या संदर्भामध्ये, जसं आपण संसद भवन बघतो ना, तर छोटस खासदार भवन बघा या ठिकाणी बाबांचा निर्माण करायचा प्रयत्न आहे। आणि त्या खासदार भवनामध्ये जेवढे बघा विभाजक आपले शिक्षण असेल सर्व कक्ष स्थापन करणार आहोत। त्या कक्षामध्ये आमची सर्व तज्ञ असणार आहेत, आणि ज्या जी समस्या असेल, जी प्रश्न असतील, जे काही या ठिकाणी नागरिक किंवा जे नागरिक घेऊन येतील ती समस्या बघा सोडवण्याचा प्रयत्न पुढे पुढे केला जाणार आहे। अशा रीतीने सगळं आता बाबा काही सांगू शकत नाही, मात्र या ठिकाणी पुन्हा आपल्याला सांगावं वाटतं, जे होणार तेच आम्ही करणार, जे करणार तेच होणार। मात्र त्याही पुढे जनसभा आम्हाला काय शिकवले, तुम्ही नुसतं बोलू नका म्हणे, काहीतरी करून दाखवा, बघा करून दाखवा, असं बघा जनसभेचा उद्देश आहे। त्यांचे आम्हाला वाक्य सदस्य म्हणजे बघा न बोलता आम्ही काही काय राहणार नाही। जय बाबाजी, जय भारत माता। पहिला मुद्दा बाबांच्या ठिकाणी असणार आहे, तर गौतम ऋषींची गोदावरी नदी या सर्व जनतेच्या विकासासाठी मला सर्वप्रथम अडचण येतो। त्या गोदावरीची अवस्था आहे हे आपण पाहत आहोत, आणि म्हणून बाबांचा असा मानसा आहे की भविष्यामध्ये त्या गोदावरी नदीमध्ये स्नान केलं पाहिजे, आणि त्यामध्ये तीर्थ कसं घेतील असा प्रयत्न आम्ही करणार। त्यामुळे दुसरा मुद्दा आहे की जसं अयोध्येमध्ये राम मंदिर मोठ्या डामडौलाने आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यासाठी काय काय करावं लागलं सांगितलं आवश्यकता नाही, तर इतिहास फार मोठा आहे। मात्र ते केव्हा झालं की त्या उत्तर प्रदेशच्या गादीमध्ये संन्यासी बाबा एवढी अतिथ्याची विराजमान झाले, त्यांचा काळ आपण सर्वजण अनेक मुख्यमंत्री त्या उत्तर भारतात गेले, तो त्यांनी ते मंदिर निर्माण करायचं बाजूलाच राहिलं। जे जे राम भक्त त्या मंदिराच्या उभारी व्हावी म्हणून त्यांनी विचारले
तर काय करत होते, गद्दे घेत होते, त्यांना घोड्या घालण्याचा मान जमत आहे. असं आता इतर भागात अयोध्येसारख्या राम मंदिरात आहे. मात्र त्याप्रमाणेचा पण प्रश्न अत्यंत शांततेने कायदेशीर चौकटीत बसून कोणतेही बलिदान न देता, कोणते रथ न सांगता, कोणत्याही भागात त्या ठिकाणी आपण भांडण वादवाद नव्हता. तो तुला कसा सोडायला गेला आपण पाहतो. तर जसं आपलाही स्वाभिमान पाहिजे, जसं अयोध्येमध्ये राम मंदिर आहे, अयोध्या राम जन्मभूमी, तसंच आपल्याही या भागात आपल्या नाशिकच्या मतदारसंघामध्ये अंजनीगड, तिथे अंजनीवर रामाचा भक्त जसा आदर्श आहे असा हनुमंताचा बघा जन्म झालेला आहे. आणि आपण जर तिची अवस्था बघितली तर बाबांना तिच्या बघा, जसं एखाद्याने बघा, एखाद्या आपल्या आईची दुर्दशा बघा, आपल्या आईची दुर्दशा झालेली पाहिजे बघा, म्हणजे दुःख बघा त्या आईची दुर्दशा मुलाला व्हावं, तसं बघा ती जर दुर्दशा म्हणजे हनुमंताच्या बघितली तर ती दुर्दशा पाहिजे वाद झाली सगळ्यांना. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवान गुरुच्या ठिकाणी प्रार्थना करतो की सद्बुद्धी मिळाली त्या महाराष्ट्रातील आमच्या सर्व भूमिपुत्रांना मिळेल आणि भविष्यामध्ये राममध्ये दशावतारामध्ये रामाचं तिथे हनुमंताचा जन्मविचार येतात पाहिजे. हे झाले धार्मिक किंवा इतर विषय. त्यामध्ये बेरोजगार म्हणजे असेल, बेरोजगारी पण एक मुद्दा आमचं बाबांच्या लक्षात आला की आपण पाहतो की आता संकलित बियाणे कार्यक्रम करणारे, रासायनिक कार्यक्रम करणारे, त्यातून जास्त 20% ह्या मला भारताला मिळेल असा प्रकार त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून बाबांना असा विचार आहे की सेंद्रिय खताचा प्रोजेक्ट मला सापडला, जसा उसाचा कारखाना असतो ना तसा काही सेंद्रिय खताचा मोठा कारखाना सुरू करायचा. आणि त्यामध्ये जेवढं गबाळ सर्व गबाळ म्हणजे नदी किनारी असो, रस्त्याच्या बाजूला असो, शेतामध्ये असो, जे प्रकारे जे काम म्हणतो सरकार बघा, ते सर्व गबाळ काय करायचं आणि त्यांना योग्य संजीवनपणे करून ते त्या गाड्या भरून आणि जसं उसाच्या गाड्या घेतात ना तसं त्या चेनमध्ये बघा, त्या चेनमध्ये आनंद टाकायचे गबाळ आणि त्याचा कसं म्हणाले आणि ते खत बघा, सेंद्रिय खत आणि त्याच्यामध्ये प्रक्रिया करून ती सेंद्रिय खत बनवून त्याची बघा शेतीची आपल्याला काय करायची उपयोग करायचा, त्यातून आपल्याला उपयोग करायचा, जेणेकरून नॅचरली आपल्याला त्या ठिकाणी फळ असेल, भाजीपाला असेल, अन्नदान असेल, त्या ठिकाणी आपल्याला एक प्रसाद घ्या, भूमाचे प्रसाद बघा आपल्याला खायला मिळणार असेल. कारण ही प्रकृती म्हणजे काय बघा, प्रकृती ह्या नॅचरल ज्योती असल्यासाठी. आणि म्हणून जसं म्हणतो ना ब्रह्मांड अशा रीतीने हर मुद्दा शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याची सुविधा असेल, वीज सुविधा असेल किंवा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे.